हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन स्टोरीमध्ये। मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल, तर नक्की पहा। एका मोठ्या आलिशान बंगल्यासमोर दोन ब्लॅक मर्सडीज पाठोपाठ येऊन थांबल्या। त्यातून उतरणाऱ्या संपूर्ण मोदी कुटुंबाचं स्वागत करायला बाहेर सरपोतदार कुटुंब अगदी अदबीने हातात पुष्पगुच्छ घेऊन हजर होते। दोन्ही घराणे म्हणजेच कोल्हापुरातले मोठे प्रस्थ होते। त्यांची एक वेगळीच छाप होती। मिस्टर माधव मोदी आणि मिस्टर आशिष सरपोतदार हे दोन्ही मोठे उद्योजक असून बऱ्याच वर्षांपासून त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध सुद्धा होते। मोदींचा धाकटा मुलगा नुकताच बाहेर गावावरून शिकून आलेला आणि त्याची एकंदर चालढाल बघून त्यांनी लवकरात लवकर त्याचं लग्न करून त्याला मार्गी लावावं असं वाटलं। त्यामुळे आजचा सगळा हा खटाटोप। मोदींच्या घरात माधव मोदी बोलतील तिथं पूर्व दिशा असल्यामुळे आज पूर्ण परिवार इथे हजर होता। त्यांची पत्नी मीरा, थोरला मुलगा मेघन, त्यांची पत्नी मिताली आणि त्यांचा धाकटा सुपुत्र मॅडी। पूर्वीचा मार्तंड म्हणजेच बाहेरच्या जगासाठी मॅडी शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळे त्याला आपलं नाव मार्तंड सांगणं त्याला जुना फॅशन वाटायचा। त्यामुळे त्याने स्वतःचं आपलं नाव मॅडी ठेवलं होतं। मॅडी हा एकदम दिलखुलास स्वच्छंदी जगणारा प्राणी। आयुष्यात मजा मस्ती, पार्टी करणं, फिरणं, मुलींसोबत टाइमपास हाच जीवनाचा उद्देश होता। रुबाबदार रूप, बियर्ड लुक, कपाळावर येणारे सिल्की केस आणि शोलेसारखी बॉडी। सरपोतदार फॅमिलीने त्याचं जोरदार स्वागत केलं। नाश्त्यानंतर मिस्टर मोदी मुख्य विषयाकडे आले। सरपोतदार साहेब, खूप छान खातिरदारी केलीत आमची। आता जरा तुमच्या कन्यारत्नाला बोलून घ्या। इतक्यात मॅडीची नजर पायरांकडे गेली आणि एका ब्लॅक ऑफ शोल्डर शॉर्ट वन पीस घातलेल्या मेकअप केलेल्या मुलीकडे गेली। डॅडनी माझ्यासाठी एवढी हॉट बायको शोधली आहे। लव्ह यू डॅड, तो विचारात असतानाच मेघन म्हणाला। मॅडी, तोंड बंद ठेव, नाहीतर माशी शिरेल तोंडात। साहेब, ही आमची धाकटी लेक समायरा शिकते अजून। हिरोईन बनायचं खूळ आहे डोक्यात। काय ग दीदी कुठे आहे तुझी? ती अशीच गावठी बनून येईल। समायराचं उद्धट बोलणं झालं तसं तिचे वडील डोळे मोठे करून गप्प बस म्हणाले। मॅडीने वाकडं तोंड केलं। मिताली त्याला म्हणाली, भाऊजी, वाचलात तुम्ही। ही मुलगी नाही, मी जाते वर, मीच घेऊन येते तिला, म्हणून आशाताई वर गेल्या। सरपोतदार कुटुंबात 4च जण, आशिष, आशा, समायरा आणि मोठी लेक अर्पिता, जिला बघायला मोदी कुटुंब आलं होतं। समायरा मॉडर्न, बोल्ड, अर्पिता मात्र शांत, अबोल, पारंपरिक। तिचं सौंदर्य साधेपणात होतं। ती नटायची, मुरडायची नाही। डोळ्यात काजळ, साडी नेसलेली, हसताना गालावर खळी। आशाताई तिला घेऊन खाली आल्या। मिस्टर मोदी म्हणाले, सरपोतदार साहेब, अहो, तुम्ही केलेली स्तुती सुद्धा तुमच्या लेकीच्या पुढे फिक्की आहे। सगळे उभे राहिले। अर्पिता राखाडी साडी आणि लाल बॉर्डर, नाजूक बिंदी, गजरे, मोत्याचे झुमके लावून आली होती। तिला बघून मॅडी मनातच कपाळावर हात मारून घेतो। बाकी सगळ्यांना मात्र ती खूपच आवडली, त्यांच्या घराण्याला शोभणारी। प्रश्नोत्तर झाल्यावर मिस्टर मोदी बोलले, तुम्ही काही विचारणार की सगळं आम्हीच विचारायचं? तो गोंधळला। शेवटी मिस्टर सरपोतदार त्या दोघांकडे बघून म्हणाले, अर्पिता, यांना आपलं घर दाखवून आण बेटा। अजूनपर्यंत अर्पिताने मॅडीकडे एकदाही बघितलं नव्हतं। वडिलांनी सांगितल्यावर ती जागेवरून उठली आणि पुढे चालायला लागली। मागे वळून सुद्धा बघितलं नाही की तो पाठीमागून येतोय की नाही ते मॅडीला त्याच्या डॅडनी आवाज दिला तसं तो थोडा पळतच तिच्या मागे गेला। ती तोपर्यंत अर्ध्या पायऱ्या पार करून वर पोहोचत होती।
हॅलो मिस, थांबाल का जरा? त्याचा आवाज जागीच थांबली. तो धापा टाकत तिच्या मागे आला. माझ्या माहितीप्रमाणे मला घर दाखवायला सांगितलं नाही, नाही का? मॅडी एवढंच बोलला, पण तिने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. बरं, मग मला सांग, तुला लग्न का करायचं आहे माझ्याशी? तू मला आधी बघितलं होतंस का? काय आवडलं तुला माझ्यात? तू एक काम कर, तुझ्या घरच्यांना सांग, हा मुलगा नाही आवडला मला. तो नॉनस्टॉप बोलतच राहिला. ती त्याला संपूर्ण घर दाखवत टेरेसवर घेऊन गेली, पण त्याची बडबड काही थांबली नाही. 11, ती फक्त एवढंच म्हणाली. काय 11? 11 वाजून पण गेले. त्याने स्मार्ट वॉचमध्ये पाहिलं. नाही, तुमचा 11वा नंबर. ह्याआधी मला 10 जण बघून गेलेत आणि त्यांनी नापसंत केलं. ती अगदी सहज बोलली. तो तिच्याकडे बघतच बसला. कोण स्वतःचं रिजेक्शन एवढं नॉर्मली सांगतं? मग तुला काय वाटतं, मी होकार देईन लग्नाला? त्याने विचारलं. नाही म्हणजे नकारच द्या, हे असं सगळ्यांना तू स्वतःहून नकार द्यायला सांगतेस का? त्याला समजत नव्हतं ही अशी का बोलते. कारण त्याने आत्तापर्यंत ज्या मुलींना भेटलं त्या सगळ्या एकाच प्रकारच्या होत्या. पैसे, मजा, पार्टी. पण अर्पिता वेगळी होती, आचारानेही आणि विचारानेही. असं नाही, पण मला माहिती आहे, आजकाल मुलींना मॉडर्न कपडे आणि मॉडर्न विचारांची पार्टनर हवी असते. मुलांना आणि माझ्यासारख्या गावठी आणि ओल्ड फॅशन मुलीसोबत कोण लग्न करणार? पण मला त्याचं दुःख नाही. तिचा चेहरा खरंच प्रामाणिक होता आणि त्याला ते सगळं तिच्या चेहऱ्याकडे पाहून दिसत होतं. मग हा सगळा बघण्याचा कार्यक्रम का? ते सगळं बाबांच्या समाधानासाठी करावं लागतं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात ना की मी नकार द्या, मग सांगा ना, तसं खाली जाऊन सांगा. नाही सांगू शकत ना मी तसं. मी नकार नाही देऊ शकत. त्याला काय सांगावं की त्याच्या डॅड माधव मोदी यांनी धमकी दिली की लग्न नाही केलं तर संपत्तीपासून बेदखल करणार. मी कधीही बाबांच्या मनाविरुद्ध काही केलं नाही, त्यामुळे तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, असा तो म्हणत असतो. तो विचारात गेला. अर्पिता टेरेसच्या एका कोपऱ्यात उभी राहिली. तो तिच्या समोरच्या कट्ट्यावर बसला आणि म्हणाला, माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. आपल्या दोघांचाही प्रॉब्लेम सुटेल. तिनेही अंदाज लावला की मॅडीचा प्लॅन भन्नाटच असणार, पण जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा ती चकित झाली. असं खोटं कसं बोलू शकतो आपण आपल्या आईवडिलांशी? हे तर त्यांना फसवणं होईल. मग एक काम कर, तूच जाऊन सांग खाली की मला लग्न नाही करायचे. अरे आजच सगळे बोलणार की काय? खाली बोलवलंय तुम्हाला. मेघन दोघांना शोधत टेरेसवर आला. हो भाई, येतोच होतो. तो कट्ट्यावरून खाली उतरत तिला कानात म्हणाला, बघ, नीट विचार कर मी काय बोललो ते. तो मेघनसोबत गेला, पण अर्पिता तिथेच थांबली. आणि त्यानंतर तुम्ही पण येताय ना खाली? मेघनने पुन्हा तिला आवाज दिला. दोघे खाली आले. मॅडी आधीच खाली येऊन मान खाली घालून बसलेला. इथे काय ॲक्टिंग करतोय हा? सभ्यपणाचा आव आणतोय आणि त्याचा तो भन्नाट प्लॅन. खरंच कोणाला सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार? अर्पिता, आम्ही काय विचारतोय? लक्ष कुठे आहे तुझं? मॅडीने होकार दिलाय लग्नाला. तुला पसंत आहे ना ते? सरपोतदारांनी विचारलं. ती गडबडली. खरंच त्याने होकार दिला होता. आता ती नकार कसा देणार? बाबांनी आधीच सांगितलं होतं हे लग्न ठरलेलं आहे. सरपोतदार साहेब, काही घाई नाही, त्यांना विचार करू द्या. नंतर उत्तर दिलं तरी चालेल, मात्र आमच्याकडून होकार आहे, माधव मोदी ठामपणे म्हणाले. अहो लाजते ती तुमच्यासमोर बोलायला, बरोबर ना अर्पिता बेटा?
सरपोतदार म्हणाले. हो बाबा, तुम्ही जे ठरवाल ते मान्य आहे मला, ती अडखळतच बोलली. मॅडीने चमकून तिच्याकडे पाहिलं. आईला वाटलं होतं ही नकार देईल. प्लॅन नाही पटला हिला. आता ही कायमचीच गळ्यात पडले की काय? मॅडी म्हणतो. इकडे सगळे गोडधोड खात होते, गळाभेट करत होते आणि हे दोघं मात्र दोन टोकांना विचारात हरवलेले होते. या सगळ्यात एक व्यक्ती मात्र खूप चिडचिडलेली होती, समायरा. तिला खात्रीच होती की मॅडी नकार देईल, म्हणून ती आधीच ठरवून आली होती की लगेच बाबांशी बोलून स्वतःसाठी विचारायला सांगायचं. आणि त्यानंतर सगळे बोलत असताना मॅडीने अचानक मितालीच्या कानात काहीतरी सांगितलं. तशी ती गालातल्या गालात हसली. अर्पिता जवळ गेली आणि त्यानंतर, बहिणी हसतेस काय? इथे माझ्यावर रडायची पाळी आली. आता मला कळायला नको हिच्या मनात नक्की काय आहे ते. का आलो मी इथे भारतात परत तेच कळत नाही मला. तिकडेच राहायला पाहिजे होतं. आता काय सगळ्यांनी मिळून माझी वाट लावायला घेतली आहे, त्यात अजून हिची भर पडली आहे. मॅडीचा विचार करूनच जीव नुसता वर खाली होत होता. मिताली हसतच परत त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, भाऊजी, तिचा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलाय बरं का? त्यानंतर आता थोडं त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. किमान तिच्याशी आता बोलता तरी येईल. तो पुढे कसं काय तिच्याशी बोलायचं ते सगळं ठरवत होता की अचानक त्याच्या बाजूला समायरा येऊन उभी राहिली. आर यू शुअर? तुला ही आवडली? म्हणजे सिरियसली? तुझ्याकडे बघून तर वाटत नाही की ही तुझी टेस्ट असेल. समायरा त्याच्याकडे खालून वरून निरीक्षण करत म्हणाली. आणि त्यानंतर, एक्सक्यूज मी, मला काही म्हणालीस का? मॅडीने असं दाखवलं की त्याने काही ऐकलंच नाही. सॉरी मॅडी, तुम्ही तिकडे उभे राहून काय करताय? इकडे या. सगळ्यांच्या पाया पडा. त्याच्या डॅडनी त्यांना सांगितलं, म्हणजे त्याप्रमाणे वागणं भागच होतं. हा तर आता आपलं ठरल्याप्रमाणे उद्या तुम्ही सगळे आमच्या बंगल्यावर यायचं. आम्ही आत्ताच गुरुजींना उद्याचं सांगून ठेवतो. उद्या गुरुजींनी चांगला मुहूर्त काढला की मग कसं आपण पुढची तयारी करायला मोकळे. मोदींनी त्यांना परत एकदा सांगितलं आणि सगळे त्यांचा निरोप घेऊन निघाले होते. आणि त्याचनंतर ह्या एवढ्या कालावधीमध्ये अर्पिताने एकदाही मॅडीकडे बघितलं नव्हतं. कदाचित मुद्दामून टाळलं होतं, कारण तिच्या मनात त्याच्या प्लॅनबद्दल अजूनही थोडी शंकाच होती आणि बरोबर तेवढीच भीतीसुद्धा होती. मॅडी मात्र अगदी जाईपर्यंत तिच्याकडे आशेने बघत होता. कधी ती बघेल आणि माझा प्लॅन तिला पटलाय असं कमीत कमी डोळ्यांनी तरी खुणवेल. पण नाही, ही काय बघायलाच तयार नाही. दोन्ही कुटुंब खूप खुश होते. सरपोतदारांना तर आश्चर्यच वाटलं की आपल्या लेकीला एवढ्या मॉडर्न मुलाने पसंत केलं, कारण आत्तापर्यंत आलेल्या मुलांपैकी काही जणांना ती आत्ताच्या मुलींसारखी मॉडर्न नाही राहत म्हणून नव्हती आवडली आणि काहींनी तर तिला ओल्ड फॅशन म्हणून हिणवलंसुद्धा होतं. पण ह्यावेळी चित्र उलटच झालं. एका क्षणाचाही विलंब न करता मोदी कुटुंबाने होकार दिलेला. घरी पोहोचल्यावर लगेचच मॅडीने त्याच्या रूममध्ये जाऊन अर्पिताच्या नंबरवर बरेचसे मेसेज पाठवले. त्याला तिला सांगायचं होतं, तुला जर तो प्लॅन मान्य नसेल तर सॉरी, मी तुला माझी बायको म्हणून नाही ॲक्सेप्ट करू शकत. उगाच तिचा काही गैरसमज नको व्हायला म्हणून त्याला आधीच सगळं क्लिअर करायचं होतं. पण त्याला संधीच मिळाली नाही तिच्याशी परत बोलायला, म्हणूनच त्याने वहिनीला पाठवून किमान तिचा नंबर तरी मिळवला. दुपारची संध्याकाळ झाली, पण त्याच्या एकाही मेसेजला तिचा रिप्लाय आला नव्हता. त्याला अजूनच टेन्शन येत चाललं. डॅडींनी कोणत्या मुलीला माझ्या गळ्यात बांधलं यार? थोडा तरी विचार करायचा ना माझा.
मी काय लग्नाला नको बोललेलो का? फक्त एवढ्यात नाही करायचं असंच सांगितलेलं. ह्यांनी तर माझ्या गळ्यात धोंड बांधून मला विहिरीतच ढकलून दिल्यासारखं वाटायला लागले मला आता. मी एक काम करतो, मेसेजला रिप्लाय नाही करत तर सरळ फोन करूनच बोलतो तिच्याशी, मॅडी स्वतः म्हणतो. रात्री जेवून झाल्यावर त्याने फोन करायचं ठरवलं. पण आज नेमकं सगळ्यांना मोदींनी त्यांच्या रूममध्ये बोलावून उद्या ते येणार त्याबद्दल पहिले थोडंफार डिस्कशन झालं. काय करायचं काय नाही ते, आणि नंतर लग्नाच्या विधी, बाकी सगळी तयारी ह्यावर बोलत बसले. तोपर्यंत रात्रीचे 11:30 होत आलेले. तिथून रूममध्ये गेल्यावर एवढ्या उशिरा काय फोन करणार तिला, म्हणून मॅडी तसाच झोपून गेला. सकाळी आईच्या आवाजानेच डोळे उघडले. चल रे उठ, वाजलेत बघ किती. आता येतच असतील सरपोतदार फॅमिली, कधीही पोहोचतील ते. चल पटकन आवरून खाली ये, मी नाश्ता रेडी ठेवते तोपर्यंत. मीराताई त्याला उठवून निघून गेल्या. पण अंथरुणातून उठल्यावर त्याच्या डोळ्यासमोर पाहिलं. तिचा चेहरा समोर आला. हिने मला कालपासून लटकवून ठेवलं यार. आज काय तो सोक्षमोक्ष लावावाच लागेल, नाहीतर सगळं माझ्याच गळ्याशी येईल. विचारातच त्याने त्याचं आटोपलं आणि खाली आला. जसं काल सरपोतदारांनी मोदींना वॉर्म वेलकम केलं तसंच ह्यांनी सुद्धा त्यांचं छान आदरातिथ्य केलं. अर्पिताला आज असं छान पंजाबी सूटमध्ये, अर्धे केस एका क्लिपमध्ये अडकवलेलं आणि बाकी मोकळे सोडलेले डायमंडचे छोटेसे टॉप्स कानात आणि हातात नाजूकसं सोन्याचं ब्रेसलेट घातलेलं बघून मॅडीला ती कालच्यापेक्षा खूप वेगळी वाटली. कालचा साडीतला लूक आणि आजचा लूक खूप वेगळा वाटत होता त्याला. सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. आज ही लोक पहिल्यांदाच घरी येणार म्हणून मोदींनी नाश्त्याचे बरेचसे प्रकार नोकरांना बनवायला सांगितलेले. मॅडीचा नाश्ता झाला तसं तो लगेच म्हणाला, डॅड मी अर्पिताला आपलं घर दाखवून आणू का? त्यानंतर आता इथे त्याला एवढं उतावळा झालेलं बघून खरं तर सगळ्यांनाच हसायला आलं. अर्पिताला कळून चुकलं होतं ह्याला नक्की कसली घाई लागली ते, पण बाकी सगळ्यांना ह्या मागचं खरं कारण कुठे माहीत होतं. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग या स्टोरीचा पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.